प्रश्न असा आहे, जर 36 गुणिले 64 बरोबर 196, 49 गुणिले 25 बरोबर 144, तर 16 गुणिले 81 बरोबर किती? याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? हा 36 आणि 64 आणि 196 हे जे सर्व संख्या पाहतो आपण, या सर्व संख्या पाहत असताना आपल्याला ह्या सर्व वर्ग संख्या दिसत आहेत. म्हणजे 36 हा जो आहे 6चा वर्ग आहे. 64 हा जो आहे 8चा वर्ग आहे. मग आपण 6 आणि 8 या दोघांची जर बेरीज केली तर 14 होईल. 14चा वर्ग म्हणजे 196 आपल्याला दिसत आहे. अगदी त्या पद्धतीने पुढे जर पाहिलं तर 49 हा जो आहे 7चा वर्ग आहे. त्यानंतर 25 हा जो आहे 5चा वर्ग आहे. याही दोघांची बेरीज केली 7 आणि 5 होतो 12 आणि या ठिकाणी 12चा वर्ग जो आहे 12चा वर्ग 144 आपल्याला दिसत आहे. अगदी तीच पद्धत आपल्याला याच्यासाठी घ्यावी लागणार आहे. 16 16 म्हणजे जो आहे 16 हा 4चा वर्ग आहे. अधिक करूया. 81 जो आहे तो 81 आहे 9चा वर्ग आहे. मग 9 आणि 4 मिळून होतात 13 आणि आपल्याला करावं लागेल 13चा वर्ग, जो की आपल्याला माहिती आहे 13चा वर्ग 169, जो पर्याय आपला तिसरा दिसत आहे.